मॅडम इथं बसल्यात. गारव्याचं नियोजन चालू आहे. बहिणीनं घर बांधलंय. पोळ्याचा गारवा करायला सांगितलाय. मॅडम लागल्यात पोळ्याची कणिक मळायला. आता आज उद्या सुट्टी आहे, शनिवार रविवार. मग प्लॅनिंग केलं आपलं गारव्याचं. मग त्यानंतर मॅडमने राईस पण बनवलाय. आंबट भात लागतो. आंबट भात डब्यात भरून घ्यायला सांगितलं. परत पिठलं बनवलंय. परत त्यानंतर डाळी सुरून घेतलं होतं आणि त्यानंतर पोळ्याचा डबा भरायला चालू झाला. पोळ्याचा डबा फुल 200 पोळ्याचा डबा भरून घेतला. डबा भरल्यानंतर परत आता त्याला डेकोरेशनचं काम चालू झालं. मॅडमने नवीन नवीन अट्रॅक्शन मोबाईलला बघून नवीन नवीन ॲडिंग करायला चालू केलं. मग त्यानंतर आता म्हटलं काय करायचं मॅडमने टॅमॅटोची फुलं बनवायला चालू केलं. टॅमॅटोची फुलं बनवून झाली. परत उसळ केली आणि परत डेकोरेशनला सुरुवात झाली. आता हे दहीभात तर वेगळं डेकोरेशन केलं. चटणीमध्ये डेकोरेशन केलं. आता हे उसळीमध्ये पण डेकोरेशन केलं काकडीचं मॅडमने. खूप छान, खूप सुंदर दिसत होतं हे डेकोरेशन. वेगवेगळ्या काकडी कट करून त्यामध्ये ॲडिंग करायला चालू झालं. परत गारवा पाटलांचा म्हटल्यावर जरा वेगळंच काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आपलं चालू केलं. नवीन म्हणी चालू केलं मॅडमनी. पुन्हा त्यात सर्वांना घाई वास्तू शांतीची, मी तर आहे चटणी शेंगदाण्याची. दहीभात म्हणजे गारवाची छान, झुणक्याला बसली कोल्हापुरी, हिरव्या पाठवला मी तर आहे गोल गोल सोजीची पोळी. असा बहिणीच्या घरी त्याचे सासूबाई, त्यांच्या गल्लीतल्या सगळ्या बायका बिका गावातल्या बोलवायला चालू झालं. सगळे डबे बिबे मांडून घ्यायचं सांगितलं. मांडून बिडून घेतले सगळं. परत भाऊजींना ते सगळे आमच्या पेरावा, बहिणीला पेरावा. मग आता प्रत्येक एका बायकाला पुजायला सांगितलं गारवा. एक लेडीज लागल्या पुजायला आपल्या. आणि सगळ्यापेक्षा नवीन म्हटल्यावर पाटलाचा गारवा म्हटल्यावर सगळीजण अट्रॅक्शन मध्ये बघायला लागली. काय काय नवीन केले. मॅडम बी आमच्या झंझलीत असे उकाना बिकाना लिहिलं होतं त्याच्यावर. त्यामुळं गारवा जे असा दिसायला अट्रॅक्शन मध्ये झाला होता की सगळ्यांनी परत ते पूजा वगैरे केली. मग प्रत्येकानं नाव घ्यायचं. मग प्रत्येक लेडीजने एकेकाला नाव घ्यायला चालू केलं. परत मग हिचं काय नाव, तिचं काय नाव, असं प्रत्येकाचं चालू झालं नावाची प्रसिस्टम. परत नंतर मग म्हटलं आता यायचं जवळ चालू दे म्हटलं. आता एवढ्याच बारीक शूट करायला चालू केलं. मग एक मग आता कोणी आंबीला ओपन केली, कोणी काय काय ओपन केलं. सगळं पूजा चालू झाली पण सगळी पास. संस्कारात वाटले रघुनाथ पाटलांच्या घरी येऊन भाग्यशाली झाले. चक्राची खून आप्पासाहेबांचं नाव घेते पिरगोण पाटलांची सून. आता रोज पाया पडत तुमची कपाळ बायका आवरून चालल्या. सगळ्यांनी आमंत्रण दिलं आणि सगळ्यांनी पत्रिका दिल्या. आता सगळ्यांनी यायला सांगितलंय. बरोबर 14 तारखेला वास्तुशांती आहे बहिणीच्या घराची आमच्या. सर्वांनी या मित्रांनो वास्तुशांतीला.